जेव्हा बैल सोळाचे असतात तेव्हा त्याची पूर्व व्यवस्था करायची असते आणि ही पूर्व व्यवस्था करताना हे मुलं आहे तिथे म्हणजे ते गाठ बनवून ते धुरटण घ्यायचं आहे त्याला हे आपण पाहू शकता इथं म्हणजे व्यवस्थापन करताना रेंगी व्यवस्थित आणणे तिला तो धुरटण घेणे म्हणजे याला अनुभवी माणसं पाहिजेत म्हणजे धुरटण घेताना ते सुटलंही पाहिजे नाही ते जुवाडी बरोबर बसली पाहिजे त्याच्यानंतर हे अंतर त्याच्यानंतर इथं त्यांनी एक साखळी लावून ठेवलेली आहे म्हणजे त्या साखळीला बरोबर हे लावल्या जाते त्या बैलाचं अंतर बरोबर हितभर आलंच पाहिजे अशा पद्धतीनं ते बरोबर व्यवस्थित बांधतात त्याच्यानंतर ते सुटलं नाही पाहिजे म्हणून दोन इकून दोन लोक माणसं बसतात एक खाली गोटा आणि ते व्यवस्थित आलं म्हणजे वेळेवर काही त्याचं कमी जास्त झालेलं पाहिजे याच्यासाठी हे धुरटण करताना बरोबर शिवीले बांधून हे ओढणे आणि तोच पदर तिकडून देणे अशा पद्धतीने हे रेंगीचं व्यवस्थापन असते म्हणजे हे बारीक सारीक गोष्टी मी याच्यासाठी दाखवतो कोणाला वाटत असेल की बा रेंगीचं धुरटण घेताना हे फार सोपी राहते ते सोपी राहतच नाहीत ते बरोबर व्यवस्थित ओढायला पाहिजे ते ओढताना बरोबर शिवीले त्याला ताकदनं ओढायलाच पाहिजे अशा पद्धतीने हे रेंगीचं धुरटण राहते आणि त्याचा डिस्टन्स समजा म्हणजे पूर्वतयारी करताना सुद्धा तिथं दिमाग लागतो आणि त्यासाठी ते माणसं जे राहतात ते तरबेज राहतात कोणी आता हे शिवेले बांधलं ते पद्धतशीर ओढणे म्हणजे ते समजा जर ते ढिलं असलं तर बैल मागं पुढे होऊ शकते म्हणून ते टाईटसुद्धा आलं पाहिजे आणि त्याला ताकदवर माणसं लागतात असं हे रेंगीचं जुताच्या अगोदर व्यवस्थापन आहे म्हणजे प्रत्येक शंकरपटात प्रत्येक माणूस हा तरबेज राहतो त्यासाठी त्या क्षेत्रात एवढं साधं क्षेत्र नाही आहे पट शंकरपटाचं असं हे रेंगी जुतण्याचं व्यवस्था आहे नंतरच रेंगी व्यवस्थित झाली का नाही झाली तो त्याचा धुरकरी पाहतो आणि तेव्हाच ते रेंगी सोडल्या जातं आहे रेंगीचं धुरटण एवढं सोपं नाही आहे हे चौकड राहते इकडून एक खिळी राहते इकडून दुसरी चौक राहते ते पूर्ण चौकळा मारले जाते त्यानंतर रेंगी जेव्हा सोडतो तेव्हा त्या रेंगीची ही सुद्धा व्यवस्थित पाळली जाते म्हणजे हे साखळी म्हणजे प्रत्येक तिचं व्यवस्थापन पूर्ण केलं वगैरे टाकणे त्याच्यानंतर सध्या इथं ही टाकलेली आहे वेळेवर काय करतील सांगता येत नाही म्हणून हे असे रेंगीचं व्यवस्थापन ही रेंगी ओलांडून जाता येत नाही विशेष म्हणजे कारण ते हा पण घ्या चौकला कसा त्यांनी बांधला बरोबर पद्धतशीर एक इकडून आकडा आहे आणि एक इकडून सुद्धा आकडा आहे त्याच्या मधात हा चौकला बांधला म्हणजे रेंगीचं धुरटण घेणारे जे लोक राहतात हे सुद्धा निष्णांत पाहिजेत त्यानंतर हे जे छिद्र आहेत या छिद्रात शिवी टाकतात आता शिवी कशाला म्हणतात तर आपण ही शिवाडी आहे आता हे जर समजा टाकली तर बैल तो एक साईड पडत नाही म्हणून हे एक इथं रेंगीचं हे करणं सोपं आहे आपण पाहून घ्या तुम्ही आता शिवी टाकून ते रेंगी वरते उचलून कसं बांधणे म्हणजे एवढं परफेक्ट नियोजन राहतं मी तुम्हाला पहिल्यांदा आकडा दाखवला आकडा दाखवल्यानंतर हा त्या चौकड्यातून हे करतात म्हणजे एवढं नियोजन पटाच्या बैलाच्या त्या रेंगीचे सुद्धा असते हे तुम्हाला आतापर्यंत कोणत्याच यूट्यूबवर वाल्यांनी दाखवलं नाही म्हणजे जवळजवळ 15 मिनिटं ते 20 मिनिटं झाले आणि ते ओढताना किती कचकचून ओढतात हे पहा तुम्ही आता म्हणजे दोन शिव मदत टाकून त्याचा उपयोग करून हे ताकदवराचं काम आहे हे असं पाहिजे हा म्हणजे तुम्हाला वाटत असेल की रेंगीची व्यवस्थापन कसं ते एकामेकाला टकलं पाहिजे एवढं व्यवस्थापन आहे हे तुम्हाला अजूनपर्यंत युट्यूबवर कोणी दाखवलं नाही असं हे रेंगीचं व्यवस्थापन आहे आणि मगाशी जो चौकला दाखवला होता तो आज चौकला पण घ्या किती कमी अंतर झालं त्याचं मगाशी तो इतका चौकला होता पण आता तो चौकला एकदम त्याने कमी करून टाकला अजूनही त्या रेंगीचं जे धुरटण आहे ते राहिलंच आहेत हे पोरं अजून घेऊनच राहिले काय नाव भाऊ तुमचं प्रशांत नागमोदे तुमचं हो वसीम मिर्झा पण घ्या अजूनही त्या रेंगीचं धुरटण चालूच आहे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला रेंगी कशी धुरटण घेतात हे दाखवलं आहे म्हणजे हे जुवाडी जे आहे ते अजिबातही हालत नाही इतकं नियोजन जबरदस्त आहे तुम्ही हलून पहा आता मी हलून पहा जुवाडी ते भाऊ हा हलणार नाही लोखंडाचं जसं आपण वेल्डिंग करतो तसं म्हटलं हे धुरटण आहे सरकत नाही म्हटलं सरकून पाहावर भाऊ थोडंसं हाय एवढं व्यवस्थित ते रेंगीचं धुरटण असते
ह्या गोष्टी सहसा कोणी दाखवत नाहीत. आणि त्याच्या बेल्डला सुद्धा जुताचं वेगळं कारण असते. म्हणजे तो त्याचा जो बेल्डी लावण्याचा प्रकार आहे तो वेगळाच आहे. आपण बेल्डी लावताना वेगळ्या प्रकारची लावतो, पण ह्या धुरटनची बेल्डी वेगळ्या प्रकारची. आत्ता ही रेंगी झाली तयार आणि ह्या रेंगीला ओलांडून जर गेलो तर ते एवढ्या शिव्या देतात. त्याच्यानंतर शिवी सुद्धा हे बांधून ठेवतात, कारण शिवी सुद्धा सटकायला पाहिजे नाही. म्हणजे एवढं व्यवस्थापन राहते. हे पण घ्या, इकडची शिवी त्यांनी बांधलेली आहे, तशीच इकडची सुद्धा शिवी बांधलेली आहे. त्याच्यानंतर त्या रेंगीवरून ओलांडून गेल्यामुळे हे पाणी टाकलं आहे त्यानं. असं हे रेंगीचं व्यवस्थापन आहे. आणि आता चालली हे, आता सध्या रेंगी सज्ज झालेली आहे. आता जाईल ही रेंगी. म्हणजे व्यवस्थापन करताना एवढं चोख बंदोबस्त ते रेंगीचा करतात. लोकांना असं वाटतं की दुसलं की चढलं, त्याच्यानंतर त्या रेंगीचे जे जोर असतात ते सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे असतात. आता ते रेंगी लटकून जर ठेवायची आहे तर त्याचेसुद्धा दोर, त्याचं व्यवस्थापन ते एकदम वेगळ्या पद्धतीचं राहते. आता हे रेंगी व्यवस्थित आहे, पण ते सुटल्यानंतर ते रेंगी खाली ठेवत नाहीत, तिला लटकून ठेवतात. आता हे रेंगी झाली सज्ज जुतण्यासाठी. असं हे रेंगीचं व्यवस्थापन आहे. तुम्हाला अजूनपर्यंत यूट्यूबवर रेंगीचं व्यवस्थापन का हो दादा? मग हे रेंगीचं व्यवस्थापन हे जर चूकगीक झाली तर बेकारच काम राहशील. हो, नाही ड्रायव्हर पळू शकते, डायर पडू शकते म्हणून एवढं. लागू शकते. बरं, तुम्ही सोडताना हे रेंगी गिगी चेक करून घेता का मग पहिल्यांदा? हो, हो. सर्व खी सर्व चेक करून घेतो. काय काय चेक करता इथं? कांद्याची खिळी पण चेक करतो, जोता, सुवाळी सगळं आहे की नाही आहे ते सर्व चेक करतो आम्ही.